आज आपण पावसाळी थंडगार वातावरणामध्ये रात्रीच्या जेवणासाठी गरमागरम असा पारंपरिक खाद्यपदार्थ घरातील उपलब्ध पिठांपासून मिक्स पिठांचे शेंगोळे बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे, त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम मिक्स पिठांचे शेंगोळे बनवण्यासाठी लागणारे हिरवे वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, तसेच 20 ते 25 लसूण पाकळ्या, 1 चमचा सबंध जिरे, देठांसहित मूठभर कोथिंबीर ॲड केली आहे। कोथिंबीर हिरवे वाटण बनवताना जास्त प्रमाणात ॲड करायची। या सर्व साहित्यांमध्ये थोडेसे पाणी ॲड करून अशा प्रकारे इथे मी पातळ असे हिरवे वाटण तयार करून घेतले आहे। हे वाटण जे आहे ना ते आपल्याला अशाच प्रकारे पातळसर असे तयार करून घ्यायचे आहे। शेंगोळे बनवण्यासाठी लागणारे वाटण जे आहे ना ते आपले तयार आहे। या वाटणावरती शेंगोळ्यांची चव जी आहे ना ती अवलंबून असते। मसाला तयार आहे। आता आपण शेंगोळ्यांचे पीठ जे आहे ना ते तयार करून घेऊयात। त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये ॲड केले आहे 1 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, तसेच अर्धी वाटी बेसन पीठ म्हणजेच हरभरा डाळीचे पीठ। सर्व पिठे मी चाळून घेतलेली आहेत। यानंतर यामध्ये ॲड केली आहे 1 चमचा हळद, अर्धा चमचा सबंध जिरे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर। यानंतर यामध्ये ॲड करत आहे आपण जे हिरवे वाटण तयार करून घेतले आहे ना त्यामधील 3 चमचे वाटण या पिठामध्ये ॲड केले आहे। उरलेले बाकीचे वाटण जे आहे ना ते शेंगोळ्यांचा रस्सा बनवण्यासाठी बाजूला ठेवून दिले आहे। आता यामध्ये सर्वात शेवटी ॲड केले आहे चवीनुसार मीठ। मीठ ॲड केल्यानंतर आता हे सर्व साहित्य जे आहे ना ते या पिठामध्ये एकजीव होईपर्यंत व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे। सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर आता हे पीठ जे आहे ना त्यातील मी 3 चमचे पीठ बाजूला काढून ठेवत आहे। ते कशासाठी, यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जो आहे ना तो शेवटपर्यंत जरूर पहा। 3 चमचे पीठ मी बाजूला काढून ठेवले आहे। आता शेंगोळ्यांसाठी लागणारे पीठ मळून घेत आहे। त्यासाठी यामध्ये ॲड केले आहे अर्धा ग्लास पाणी। पाणी ॲड केल्यानंतर आता हे पीठ जे आहे ना ते मी मळून घेत आहे। तर शेंगोळे बनवण्यासाठी लागणारे पीठ जे आहे ना ते आपल्याला घट्ट असे मळून घ्यायचे आहे। पातळ अजिबात मळायचे नाही, तर शेंगोळे जे आहेत ना ते तयार करता येत नाहीत। शेंगोळे तयार करताना त्याचा आकार व्यवस्थित बनत नाही, ते तुटले जातात। सर्व पीठ जे आहे ना ते मळून घेतले आहे। हे पीठ मळण्यासाठी मला एकूण पाऊण ग्लास इतके पाणी लागले आहे। पीठ मळून तयार आहे। तर आता हे पीठ जे आहे ना 5 मिनिटे मी झाकून ठेवले आहे, जेणेकरून हे छान असे मुरले जाईल। जास्तही वेळ झाकून ठेवायचे नाही, ते पीठ जे आहे ना ते पातळ होते। 5 मिनिटांनंतर पाहू शकता पीठ जे आहे ते छान असे मुरले गेले आहे। आता लगेचच याचे शेंगोळे बनवून घेऊयात। शेंगोळे बनवण्यासाठी इथे मी हाताला तेल लावून घेतले आहे, जेणेकरून हे पीठ जे आहे ना ते हाताला चिकटले जाणार नाही शेंगोळे बनवताना। शेंगोळे बनवण्यासाठी पिठामधील एक छोटासा गोळा घेऊन इथे पोळपाटावरती मी असा याला उभा लांबट आकार देऊन घेतला आहे। तर एकदम पातळ असा उभा लांबट आकार देऊन घ्यायचा। तर अशा प्रकारे त्यानंतर याची 2 टोके आहेत ना ती जुळवून थोडेसे याला प्रेस करून घ्यायचे, म्हणजे दाबून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपला झटकीपट शेंगोळा बनवून तयार आहे। तयार करून घेतलेला शेंगोळा प्लेटमध्ये ठेवून दिला आहे व अशाच प्रकारे आणखीन उरलेल्या पिठाचे शेंगोळे मी इथे बनवून घेत आहे। तुम्हाला जर अशा प्रकारे शेंगोळे बनवता येत नसतील तर इथे मी दाखवल्याप्रमाणे असे उभे लांबट आकाराचे शेंगोळे तुम्ही बनवू शकता, किंवा गोल आकाराचे शेंगोळेही बनवू शकता। परंतु असे वेगवेगळ्या आकारामध्ये शेंगोळे तयार करून घेतल्यामुळे लहान मुले जे आहेत ना ते अगदी आवडीने खातात। तर इथे सर्व शेंगोळे आपले तयार आहेत बनवून, पाहू शकता किती छान असा याचा आकार दिसत आहे। शेंगोळे तयार आहेत। आता हे शेंगोळे शिजवून घेऊयात, त्यासाठी याचा रस्सा तयार करून घेऊयात। त्यासाठी गॅस चालू करून कढईमध्ये 2 पळी तेल जे आहे ते गरम करण्यासाठी ॲड केले आहे। तेल गरम झाले आहे। आता फोडणीसाठी यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड केले आहे। जिरे तेलावरती छान असे तडतडले गेले आहेत। यामध्ये आता ॲड करत आहे तयार करून घेतलेले हिरवे वाटण। हिरवे वाटण जे आहे त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत इथे मी अर्धा मिनिट छान असे परतवून घेतले आहे। यानंतर यामध्ये ॲड केले आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। हळद व काश्मीरी लाल मिरची पावडर इथे मी तेलामध्ये छान अशी परतवून घेतली आहे। यानंतर यामध्ये ॲड करत आहे आपण जे शेंगोळ्यांचे पीठ मळताना 3 चमचे कोरडे पीठ बाजूला काढून घेतले होते ते पीठ। आता हे पीठ जे आहे ना ते या मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून परतवून घेत आहे। तर हे पीठ जे आहे ना ते आणखीन चांगल्या प्रकारे शिजले जावे यासाठी यामध्ये ना मी पाव कप गरम पाणी ॲड करून हे पीठ जे आहे ना ते छान असे शिजवून घेणार आहे। हे पीठ जे आहे ना ते अशा प्रकारे शिजवून घेतल्यामुळे रस्सा जो आहे ना तो आपला एकदम छान असा दाटसर बनला जातो व रश्श्याला एक प्रकारची कन्सिस्टन्सी येते। पाणी ॲड केल्यानंतर पाणी व्यवस्थित असे मिक्स करून
आता या पिठाच्या सर्व गुठळ्या ज्या आहेत ना ते फोडून घेत आहे व हे पीठ जे आहे ना ते छान असे शिजवून घेत आहे। पीठ इथे छान असे शिजले गेले आहे। थोडक्यात इथे आपले शेंगोळ्यांसाठीची जी ग्रेव्ही आहे ना ती तयार झाली आहे। मस्त असे या ग्रेव्हीला तेलही सुटले आहे। ग्रेव्ही छान अशी परतली गेली आहे। आता यामध्ये ॲड करत आहे आपल्याला जितक्या प्रमाणात रस्सा बनवायचा आहे ना तितक्या प्रमाणात पाणी। तर इथे मी एकूण 4 वाट्या पाणी ॲड केलेले आहे। ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतले होते ना त्याच वाटीने मोजून 4 वाट्या गरम पाणी ॲड केले आहे। थंड पाणी ॲड करायचे नाही। ॲड केलेले पाणी इथे व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे। सर्व पाणी या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर इथे तुम्ही या रश्श्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। इतपत पातळ अशी ठेवली आहे। रश्श्याची कन्सिस्टन्सी जास्त प्रमाणात पातळ अशी ठेवायची जेणेकरून हा रस्सा पिण्यासाठी खूप छान असा लागतो व तो शिजल्यानंतर आपोआप घट्ट असा बनतो। यानंतर यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ, 1 चमचा लिंबाचा रस तसेच 1 चमचा गूळ। यामुळे रश्श्याची चव जी आहे ना ती पिताना खूप छान अशी लागते। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केले तरीही चालेल। ॲड केलेले सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून आता या रश्श्याला मी इथे एक उकळी काढून घेणार आहे। रश्श्याला इथे छान अशी उकळी आलेली आहे पाहू शकता। गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेली आहे। तर आता यामध्ये मी शेंगोळे सोडून घेत आहे। सर्व शेंगोळे जे आहेत ना ते या रश्श्यामध्ये आता मी ॲड करून घेतले आहेत। शेंगोळे रश्श्यामध्ये सोडल्यानंतर एकदम हलक्या हाताने हे शेंगोळे या रश्श्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून हे तुटले जाणार नाही। शेंगोळे रस्स्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ॲड केले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे शेंगोळे जे आहे ना ते मी 8 ते 10 मिनिट गॅसच्या लो फ्लेमवरती छान अशी इथे शिजवून घेत आहे। इथे पाहू शकता शेंगोळे आपले छान असे शिजत आहेत। हे शेंगोळे शिजत असताना मध्ये मध्ये याला व्यवस्थित असे मिक्स करत राहायचे। तर एकूण 8 ते 10 मिनिटांनंतर पाहू शकता आता इथे मस्त असे आपले शेंगोळे शिजले गेले आहेत। याच्या रश्श्याचा कलर पाहू शकता, रश्श्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। मस्त असा रस्साही तयार झाला आहे व शेंगोळे जे आहेत ना तेही आपले इथे छान असे शिजले गेले आहेत। पाहू शकता सहज असे तुटले जात आहेत। हे शेंगोळे ज्या अशा प्रकारे एकमेकाला जर चिकटून राहिले तर समजायचे हे आपले शिजले गेले नाहीत, पण सहजरित्या जर असे तुटले गेले ना की समजायचे हे शिजले गेले आहेत। तर शेंगोळे आपले इथे तयार आहेत खाण्यासाठी। सर्वात शेवटी यामध्ये ॲड केले बारीक चिरलेली कोथिंबीर। गॅस इथे मी बंद केला आहे व शेंगोळे खाण्यासाठी सर्व करून घेतले आहेत। पाहू शकता मस्त असा शेंगोळ्यांचा आकार दिसत आहे तसेच रस्साही याचा खूप छान असा दिसत आहे। याचे कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता, खूप छान असे दिसत आहे। अशा प्रकारे आकार दिल्यामुळे ना लहान मुलेसुद्धा अगदी आवडत नसेल तर आवडीने खातात। मस्त असा पावसाळी थंडगार वातावरणामध्ये रात्रीच्या जेवणासाठी ना हा बेत जो आहे ना तो गरमागरम खूप छान असा लागतो। याचा जो आपण रस्सा तयार केला आहे ना तो गरमागरम पिण्यासाठी खूप छान असा टेस्टी लागतो। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा। तर फ्रेंड्स शेंगोळे जे आहेत ना तो आपला पारंपरिक खाद्यपदार्थ आहे। हे प्रामुख्याने ना कुळीत पिठापासून म्हणजे हुलग्याच्या पिठापासून बनवले जातात, परंतु आपल्याकडे जर घरामध्ये हुलग्याचे पीठ नसेल अशा वेळेस तुम्ही घरातील उपलब्ध पिठांपासून देखील हे शेंगोळे बनवू शकता। रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।